सर्व माझ्या कामगार बंधू भगिनींना आणि माझ्या अभियंता वर्गाला आणि माझ्या संपूर्ण ठाणे महानगरपालिकेच्या अधिकारी वर्गाला, जर कोणावर अन्याय, अत्याचार, न्याय हक्क, एखाद्या अधिकाऱ्याची मक्तेदारी, दादागिरी कोणी अधिकारी करत असेल तर महाराष्ट्र शासन सेवा शर्ती नियमावली, महाराष्ट्र शासन सेवा शर्ती नियमावली, सेवा नियमावली कायदा 1949 1979 अंतर्गत जर त्या अधिकाऱ्याने अरेरावीपर्यंत जर सामान्य नागरिकाला किंवा सामान्य अधिकारी विरुद्ध सेवा शर्ती नियमावली डावलूनचा भंग केला, माननीय मुख्यमंत्री महोदय राज्याचे यांनी मागील आठवडा 2 आठवड्याभरापूर्वी एक GR काढलेला आहे. शासकीय अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉल पाळला पाहिजे. आणि आता काल 2 दिवसापूर्वी अजून एक GR आला की शासकीय अधिकाऱ्यांनी आमदार, खासदार, मंत्रिमंडळाचे आदर केला पाहिजे. जर ते दालनात आले तर उठून उभे राहिले पाहिजे. म्हणजे त्यात नगरसेवक सुद्धा आले. आता निवडणुकीची धामधूम आहे. मी गुरुवारी 20 तारखेला, गुरुवार 20, शुक्रवार 21, शनिवार 22, रविवार 23, सोमवार 24, तर गुरुवारी 20 तारखेला मी सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे अध्यक्ष या नात्याने भेटण्यास आलो असता बराच वेळ झाला. मीटिंग चालू होती. मीटिंग संपल्यानंतर अचानक अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवे, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे आले आणि मी आयुक्ताच्या दालनात जाण्यासाठी निघणार तेवढ्यात अतिरिक्त आयुक्त संदीप माळवे मला शिवीगाळ करून अंगावर आले. BCMC केली, तुला ठोकून टाकेल, तुला मारून टाकेल, अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या. या भावना या तीव्र होत्या आणि या गुंडगिरी प्रवृत्तीच्या होत्या. या गुंड प्रवृत्तीच्या होत्या. आणि अशा भावना जर एखाद्या अधिकारी जोपासत असेल तर त्याला त्या अधिकारी पदावर बसण्याचा अधिकार नाही. एक तर जनसंपर्क अधिकारी, भ्रष्टाचाराने पदोन्नती उपायुक्त, भ्रष्टाचाराने अतिरिक्त आयुक्त 1 वशिलाने लोकनाथिक करून, आणि सचिव उपमुख्यमंत्री. आणि आता सोमण साहेबांची मागे बदली झाली, जे मी तक्रारी केल्या त्या तक्रारी 80 सोमण साहेबांची बदली झाली. जी मुख्यमंत्र्यांनी ईडीला मी तक्रार केली भ्रष्टाचाराबाबत, तक्रार झाली. तर मागे सुद्धा अधिवेशनाच्या कालावधीमध्ये मैत्री संस्थेवरच्या उपाध्यक्षांचे हटवण्यात आलं. ते रवींद्र शिंदेने तक्रार विधानसभेत जाऊन दिला. आणि आता सुद्धा जर भ्रष्टाचाराबाबत विकास करत असतील तर भ्रष्टाचाराला कुठेतरी आळा घालण्यासाठी एकमेव रविराज, छत्रपतीचा शावा, संभाजी महाराज या आधुनिक राज्यातील, महाराष्ट्र राज्याचे आधुनिक संभाजी महाराज, जो संविधानाचं रक्षण करता आहे, कायद्याचं रक्षण करता आहे, आरक्षणाचं रक्षण करता आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पेन आणि कलम हे अबाधित आहे. संविधान जिंदा आहे, जिंदा रहेगा. आणि अशा अधिकाऱ्यावर कारवाई होणे, क्रमप्राप्त सेवा शर्ती नियमावलीच्या भंगानुसार कारवाई होणे गरजेचं आहे. आणि जर नाही झाली, मी आता आयुक्तांना भेटून आलो. मी आता पुन्हा लाईव्हवर येतोय. का आलोय? नुकताच माननीय आयुक्त यांना आता 6:30 वाजता भेटून आलो. 6:30 ऑन डॉट. या भेटण्यामध्ये मी एक रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टचं एक बुक दिला. रिडेव्हलपमेंट जे सेमिनार झालं त्यामध्ये बुक दिलं. आणि संदीप माळवीचा जो तक्रारी मी दाखल केलेला आहे, तो तक्रारी CP ठाणे CPला दिलेले आहेत. पोलीस कमिशनर ऑफ ठाणे CP, नवपाडा पोलीस स्टेशन, भ्रष्टाचाराचा गुन्हा, विविध तक्रारी ऑलरेडी मी दिलेल्या आहेत. तर यावेळी तक्रारी मुख्यमंत्री आणि ईडीपर्यंत हा भ्रष्टाचार पूर्ण मला ओपन करायचा आहे. जो SRA स्कॅम झाला, भ्रष्टाचार झाला, बिंदू नामावली घोटाळा झाला, त्यांनी पदोन्नती खाल्ली, त्याच्या आयोगाची चौकशी चालू आहे. हा संपूर्ण घोटाळा जो स्कॅम महानगरपालिकेवरती कोणाच्या आशीर्वादाने चालतो, तर
माजी मुख्यमंत्री, माजी उपमुख्यमंत्री यांच्या आशीर्वादाने चालत असेल जर माजी